नमस्कार तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावनो तुमच्यासाठी एकदम खतरनाक असे भावनो एकदम घेऊन आले वास्तुशांती व गृहप्रवेश निमित्त भावनो. फोटोशॉपमध्ये एकदम इझीरित्या भावनो तुम्ही एडिट करू शकता. फुल टू एडिटेबल असणाऱ्या भावनो पीएचडी फाईल प्रोव्हाइड केले तुम्हाला भावनो. एक निमंत्रण पत्रिका पण डिझाईन केलेली आहे. गृहप्रवेश व वास्तुशांती निमित्त आपण एकदम इन्व्हिटेशन कार्ड डिझाईन केलेलं आहे फोटोशॉपमध्ये. तर ही तुम्हाला भावनो पीएचडी फाईल मी प्रोव्हाइड करतोय. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या. 3 स्टेपमध्ये पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही बोलून सांगितलेला असेल भावनो. पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या. 6 अंकी पासवर्ड असणार आहे, लक्षात ठेवा आपल्या व्हिडिओला. ओके. तर काय करायचं भावनो, ही पीएचडी फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे. तुमचा फोटोशॉप किंवा जे मोबाईल युजर असतील त्यांच्यासाठी ऑलरेडी मी फोटो आपल्या पीएलपी फाईलवरती ऑलरेडी व्हिडिओ आणले, जाऊन तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती खाली स्क्रोल करून. ओके. त्याच्यानंतर भावनो ही तुमच्यासाठी मी घेऊन येतोय फोटोशॉपमध्ये पीएचडी फाईल. ओके. त्याची साईज दाखवून देतो. साईज बघू शकता तुम्ही काय असणार आहे, इथे बघू शकता. साईज ठेवलेली आहे आपण भावानो, विड्थ आहे 8 आणि हाईट आहे 10 इंचेस. ओके. इंचेस त्याला आपण पिक्सलमध्ये कन्वर्ट केलं तर त्याची बघू शकता हाईट होते 3000 पिक्सल आणि विड्थ होते 2400 पिक्सल. ओके. आपण काय करतो, इंचेसमध्ये ठेवतो कारण की आपल्याला एकदम ॲक्युरेट साईज समजते. ओके. आपल्या भाषेमध्ये भावना मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, जी माझी लँग्वेज आहे तीच भाषेमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. ओके. तर बघू शकता तुम्ही एकदम नाथखुला डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. तर काय करायचं, याला मी फुल स्क्रीन करून घेतोय, तुम्हाला दाखवते बघा. आता आपण चालू करूया आपल्या व्हिडिओला. ओके. तर हा आपण काय घेतलेलं, एक रेक्टँगल घेतलेलं. ओके. दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती, बघू शकता. रेक्टँगल कसा घ्यायचा आहे, सिंपल इथे मेनू बारवरती यायचं आहे. मेनू बारवरती टूल बारवरती यायच्या नंतर इथे बघू शकता हा वरचा जो आहे हा मेनू बार आहे आणि हे टूल बार. ओके. तर टूल बारवरती जाऊन काय करायचं, सिंपल इथे असा एक बॉक्स करून घ्यायचा. ओके. त्या बॉक्स हा रेक्टँगल तुम्हाला दिसत असेल. ओके. चला समजून घ्या. ओके. त्याला काय करायचं, इथे स्विचेसमध्ये जाऊन कलरमध्ये जाऊन तुम्ही कलर कोणताही देऊ शकता. ओके. कोणतीच अडचण येणार नाही भावनो. ओके. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला, तुमच्या भावाच्या यूट्यूबमध्ये एकदम पूर्ण समजावून सांगत असतो भावनो. प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढं भावनो तुम्हाला डीपमध्ये समजावून सांगतोय ना भावनो, कुठेही क्लास करायची गरज नाही. जर माझे व्हिडिओ जर तुम्ही आवर्जून पूर्ण पाहिले तर तुम्ही नक्की समजून जाल. ओके. एकदम फ्रीमध्ये तुम्हाला मी पूर्ण कोर्स मी प्रोव्हाइड करतोय. ओके. सर्व जे मी यूज करतोय बघू शकता. इथे बघू शकता ही जे आता बघू शकता हे काय केलेलं आहे, इथे बघू शकता याची ऑपोजिटी तुम्हाला दाखवतो मी काय करतो. ऑपोजिटी 100%. ओके. ओव्हरले मारलेला आहे आपण इफेक्ट नॉर्मलवरती केल्यानंतर इथे बघू शकता हे काय आहे, एक आपण साधा सिंपल बॅकग्राऊंड घेतलेला आहे, जेणेकरून आपण टेक्स्चरचा असणारा भावून तो बॅकग्राऊंड आहे. ओके. त्याला पण काय केलं आहे, इथे ओव्हरले मारून सेट केलेलं आहे. फक्त काय करायचं, इथे फिल्टरमध्ये यायचं आहे बघा, सिलेक्ट करायचं लेअरवरती, ओव्हरलेवरती जाऊन इथे ओव्हरले करून टाकायचं. ओके. काय करायचं, फक्त ओव्हरले एवढं तुम्हाला करायचं, बाकी काहीच करायचं नाही याच्यामध्ये. हा झालेला बॅकग्राऊंड A to Z बॅकग्राऊंड क्रिएट इथे झालेला आहे. ओके. लॉक करून घ्या. इथे लॉकवरती आल्याच्या नंतर इथे पहिला पासवर्ड आहे 34. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता एकदम नाथकुळा, इथे आपण काय लिहिलं आहे, गृहप्रवेश व वास्तुशांती. हे जे गृहप्रवेश व वास्तुशांती झूम करून दाखवतो तुम्हाला. ओके. हे जे गृहप्रवेश व वास्तुशांती हे जे नाव आहे त्याला आपण काय केलेलं आहे, एकदम नाथकुळा असं भावना डिझाईन केलेलं आहे, जो की डिजिकॅलिस 6 नंबरचा फॉन्ट आहे भावना आपण इथे वापरलेला आहे. ओके. तुम्हाला प्रोव्हाइड नाही केलेलं आहे, ह्याची आपण काय केलेलं आहे, एक ऑब्जेक्ट तयार केलेलं आहे, एक PNG तयार केलेलं, लक्षात ठेवा. ओके. त्याला आपण काय केलेलं आहे, एक ब्रशेस घेऊन सर्व इफेक्ट मारून जो कलर आहे त्याला आपण क्लिपिंग मास्क केलेला आहे. इथे बघू शकता क्लिपिंग मास्कचा दिसत असेल तुम्हाला ॲरो. ओके. त्याच्यानंतर पुढे यायचा हा जो व आहे. ओके. हा व तुम्हाला मी एडिटेबल दिलेला आहे. याच्यामध्ये काय करायचं, सिंपल त्या जसे इन्फिनिटी फॉन्ट आहेत सेम तसंच हा डीजी फॉन्ट तुम्हाला माहीत असेल, याची तुम्ही Ctrl+J वगैरे करून तुम्ही एकदम नाथकुला वगैरे जे काय असेल ते तुम्ही इथे एडिट करू शकता. मी दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता एकदम नाथकुला करून बघू तुमच्या समोर प्रोव्हाइड करून दाखवते. ओके. बघू शकता दिसत असेल तुम्हाला. ओके. बघू शकता मी आता पूर्ण टायपिंग वगैरे सर्व तुम्हाला मी करून दाखवलं आहे. असे तुम्ही तुमचं जे गृहप्रवेश, वास्तुशांती किंवा सत्यनारायणची जी महापूजा वगैरे तुम्ही टेक्स्ट एडिट करू शकता. ओके. तुम्हाला मी हा व फक्त एडिटेबल दिलेला आहे. ओके. तसंच सेम बाकीचे तसे तुम्हाला प्रोव्हाइड केले. मी नक्की व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघत चला. ओके. सर्व आता तुम्हाला प्रोव्हाइड करून दाखवतोय काय काय यूज केलेलं आहे ते बघू शकता. पुढे येते, पुढे याच्यानंतर इथे बघू शकता गृहप्रवेश व वास्तुशांती, साधे सिंपल मराठी फॉन्ट आहेत भाऊन. मी आपल्या चॅनलवरती टॉप 50 मराठी देवनागरी फॉन्ट प्रोव्हाइड केले, दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. जसे ह्या साईडला जसे तुम्हाला एकदम ऑब्जेक्टवरती जसा मराठी टायपिंग केलेली दिसते सेम तशीच तुम्हाला राईट साईडलाही दिसत असेल स्क्रीनवरती, ज्या लेअर पॅलेटमध्ये सेम तसंच नावं तशीच इकडे. काय करायचं, सिम्पली त्या तुम्ही इथे व्हॉट्सअपवरती जायचं, तुमची जी ऑर्डर वगैरे आली असेल टायपिंग वगैरे करून घ्या मराठीमध्ये. मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ओपन करा. व्हॉट्सअप ओपन केल्याच्यानंतर तिथून कॉपी करायचे, सिम्पली त्याच्यावरती डबल टॅप करून टायपिंग करायचे. ओके. मी भावना टायपिंग करण्यासाठी मी एक सॉफ्टवेअर आहे ते बाय केलेलं आहे, इथे दिसत असेल तुम्हाला. ओके. एलिट रायटर प्रो अंकुश फॉन्ट
इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. ओके, मी हे सॉफ्टवेअर बाय केलेलं आहे. जर तुम्हाला असेल नक्की मला मेसेज करा व्हॉट्सअपला. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. ओके, तुम्ही जाऊन ते सर्व असणार आहे ते बाय करू शकता. ओके, दुसरा पासवर्ड आहे भावांनो 2828. ओके, असं भावना एकदम नागपुराचे सर्व टायपिंग मी पूर्ण याच्यावरतीच पूर्ण एकदम टायपिंग हे बघू शकता. एकदम तुम्हाला हे प्रोव्हाइड करून दाखवते कशी मी टायपिंग करतो. ओके, आता हे जे सॉफ्टवेअर आहे याला काय करायचं, ऑन केलं आहे. ओके, हे आता रेड दिसलं असल्या कारणाने हे काय असतं, ऑन असतंय. ऑन असल्याने काय होतंय, आपलं आता चालू होणार आहे टायपिंग. ओके, बघू शकता आता इथे याच्यावरती मी सिम्पल इथे डबल टॅप करतो आणि पुढे डी दाबला की काय येते भाऊन ह्याची जी टायपिंग आहे इथे बघू शकता. हा जो कीबोर्ड आहे, ओके, कीबोर्ड तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, तर काय करायचं, हा जो कीबोर्ड आहे त्या कीबोर्डला सिम्पल इथे काय बघा दाखवते तुम्हाला मी ते कीबोर्डवरती. ओके, इथे बघू शकता हा जो कीबोर्ड तुम्हाला दिसेल कोणत्या अल्फाबेटवरती कोणतं अक्षर आहे ते तुम्हाला या कीबोर्डवरती इथे या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला दिसून येईल. ओके, मिनिमाइज करा. मिनिमाइज केल्यानंतर सॉफ्टवेअर तुमचं चालूच राहणार आहे. ओके, आणि इथे हे जे फॉन्ट आहेत युनिकोड, हा आता आपल्याला काय करणार आहे, फक्त आहे तसंच फॉन्ट काम करणार आहे. ओके, तुम्हाला दाखवते स्क्रीनवरती. जर तुम्हाला याच्यामध्ये श्रीदेव, श्रीलिपी वगैरे जे फॉन्ट असतील ते जर यूज करायचे असेल ते कसं करायचं, सिम्पल इथे ह्याला मोनोलाईटवरती याच्यावरती येऊन सोडायचं आणि इथे फॉन्ट लेआउट आवले. हे सॉफ्टवेअर तुम्ही जेव्हा परचेस कराल तेव्हाच तुम्हाला हे मिळेल. ह्याचं क्रॅक व्हर्जन वगैरे काहीच मिळणार नाही भावनो, हे विकत घ्यावे लागेल. ओके, मी भाऊन तुम्हाला एक नॉलेज म्हणून प्रोव्हाइड करतोय जे की माझ्याजवळ आहे. ओके, इथे दिसायचे श्रीदेव, तुम्ही जाऊन ऑनलाईन कन्व्हर्टर वगैरे आहेत, AMS श्रीदेव वगैरे कृतिदेव जे सर्व कन्व्हर्टर आहेत तुम्ही त्याच्यावरून कन्वर्ट करू शकता. इथे श्रीदेव वगैरे जे फॉन्ट असतील ते इथून सिलेक्ट करायचे. ओके, मी तर युनिकोडवरती, कारण की आपले सारे मराठी फॉन्ट आहेत, त्यांना कोणतीही कन्वर्टरची गरज लागत नाही. जसे आपण मोबाईलमध्ये मराठीमध्ये लिहितो सेम तशीच लिपी आपण इथं काय करायची, कॉपी करायची. ओके, आहे तसं ठेवायचं. सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून दिलं आहे, बघू शकता. फुल PHP फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केले. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे. पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या, मगच PHP फाईल ओपन होईल. सर्व एडिटेबल आहे, A to Z लेअर वगैरे सर्व एडिट करून दिलेलं आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. ओके, तिसरा पासवर्ड आहे भावनो 5050. व्हिडिओमध्ये भावनो 3 स्टेपमध्ये पासवर्ड मी समजावून सांगितलेले आहेत. 6 अंकी पासवर्ड आहे. नक्कीच आवर्जून व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण भावनो मी कशी टायपिंग करतो, कोणतं सॉफ्टवेअर माझ्याजवळ आहे, सर्व तुम्हाला एडिटेबल सर्व प्रोव्हाइड करून दाखवलं या व्हिडिओमध्ये. नक्की व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघत चला. तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा.